उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना हे कॉलेज आम्ही सर्वांनी मंजूर करून घेतलं आणि 3 वर्षामध्ये खरं तर या कॉलेजच्या माध्यमातून आता थर्ड इयर या कॉलेजमध्ये सुरू आहे. परंतु गेल्या 2-2.5 वर्षामध्ये जवळजवळ 500 ओपीडी या कॉलेजची होती. माननीय मंत्री महोदयांना सुद्धा मी या ठिकाणी भेटलो होतो की आपण त्या ठिकाणी मीटिंग घ्या आणि खरं तर या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये सध्या असलेले डीन आणि तिथले असलेले अकाउंट मॅनेजर अकाउंट ऑफिसर असलेले नवले हे अत्यंत अनवधी कारभार या ठिकाणी करतायत. आज या मेडिकल कॉलेजमध्ये खरं तर औषध खरेदीसाठी सुद्धा लेखा शिक्षक अजून उभारला नाही. मग आम्ही डीपीडीसीतनं त्यांना औषध खरेदीसाठी पैसे दिलेत. आज औषधाची त्या ठिकाणी बनवा आहे. आज डॉक्टर जवळजवळ 25 डॉक्टर वर्षभरापूर्वी 25 डॉक्टर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर होते आणि आज फक्त 3 डॉक्टर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेत. त्यांचे पगार 3-3 महिने वेळेवर मिळत नाहीत आणि त्यामुळे या कॉलेजमध्ये खरं तर आता पेशंटांना सोय मिळत नाही. मग जिल्ह्याच्या बाहेर जावं लागतं आणि त्यामुळे मंत्री महोदय आपल्याला विनंती की आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी बैठक घ्या आणि या कॉलेजमध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी या ठिकाणी सोडवल्या पाहिजेत. आज रक्तपेढीचं या ठिकाणी बंद आहे, एक्सरे मशीन बंद आहे, सीटी स्कॅन मशीन बंद आहे आणि त्या वक्त जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये ज्या सुविधा पाहिजे त्या सुविधा आज देऊ शकल्या नाही वस्तुस्थिती आहे. मला खात्री आहे की आपण त्या ठिकाणी भेट द्याल आणि या सुविधा लवकरात लवकर या ठिकाणी आपण दुरुस्त कराल.